टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम केलं महायुती सरकारने, तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय. खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 2.5 वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत 2047 ही संकल्प जो आहे, संकल्पना आहे, त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल. कारण त्यांचं $5 ट्रिलियन जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचीव आरामशीर होईल. कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई MMR मध्ये फक्त $1.8 ट्रिलियन काय म्हणताय, $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई MMR मध्ये. रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल आता वाढलेलं आहे. आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, चांगलं वातावरण आहे, इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झालंय. सांगण्याचं तात्पर्य एवढं, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दावोसला 2दा गेलो, जवळपास 7.5 लाख कोटीचं करारनामे झाले त्यावेळेस. आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस किती 15 लाखापेक्षा जास्त 16 लाख कोटीचे करारनामे झाले. म्हणजे पूर्वीसारखं फक्त करारनामेवालं काम नाहीये, हे ऍक्च्युअल काम करणारं सरकार आहे. कारण मागच्या वेळेस 75 ते 80% त्याचं एक्झिक्युशन झालं. आणि आता देखील आता जे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली 16 लाखाचं जे MOU झाले प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे हे का होतं, कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे, राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, उद्योग जे येत आहेत त्यांना रेड कार्पेट आहे, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत, या सगळ्या सुविधा. आता मगाशी दादांनी सांगितलं सुरजागडमध्ये, गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम रांग लावून राहिलेली आहे. आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिला, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये. देवेंद्रजींनी तो सुरू केला, मी तेव्हा मंत्री होतो, मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण केलं. आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार होत आहे. त्या ठिकाणी सोलर आहे, त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क करतोय आपण. म्हणजे तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे. हे सगळं म्हणजे ते एक व्हॅल्यू ऍडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे, रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही ठेवतो. अटल सेतू बघा, मुंबईचा कोस्टल रोड बघा. आता मगाशी भाषणात दादांनी सांगितलं मुंबई पुण्याचा मिसिंग लिंक अर्धा तास आम्ही लवकर जाणार, लवकर येणार. म्हणजे मुंबई पुण्यामुळे तिकडे काय झालं, IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं. म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत. रस्ते, कनेक्टिव्हिटी. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय, सागरी महामार्ग, पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही, त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये. आणि म्हणून जवळपास जे काही 5000 किलोमीटरचं ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये
ते आम्ही या ठिकाणी शक्तीपीठ आहे, इतरही रस्ते आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते. हे गणित आहे, साधं समीकरण आहे. त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे. त्या आकडेवारी कमी लहान नाही. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे, त्याची ओळख जी आहे त्याची श्रीमंती रस्त्यामुळे आहे. आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले. आता एक नवीन मुंबईचा होतोय, एक वाढवणचा आम्ही करतोय. इतर जे एअरपोर्ट आहेत ते नाईट लँडिंग आहे, तिथले सोयी सुविधा आहे, ते स्ट्रीप वाढवणे आहे. महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली, पोर्ट आम्ही करतोय. त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय. आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करते आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे तिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं. त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या. मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते. आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अधिकार किती होते? सुप्रमा आपण दिल्या, म्हणजे आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहेत, सिंचन प्रकल्प आहेत, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा